तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर सारा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर आमच्या गावचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती पाण्याचे झरे तुम्ही पाहू शकता, एकदम रौद्र रूप धारण केले त्यांनी. भरपूर सारा पाऊस पडला इकडं, भरपूर सारा इकडं पूर आलेला आहे. तर 2-3 दिवसापासून भरपूर पाऊस आहे इकडे. हे बघा, हे पूल आहे आमच्याकडं आणि इकडं डोंगर आहेत आमच्या. हे बघा, हे धबधबे, छोटे छोटे धबधबे ओसंडून वाहू राहिलेत कारण पावसाचा जोर भरपूर आहे. सकाळपासून भरपूरच पाऊस आहे. तर इकडं आमचे हे मोठमोठे धबधबे, इकडे कळसुबाईचा डोंगर आहे, तिकडनं पण भरपूर पाणी आहे. सगळे पाण्याचे मोठमोठे झुरे आहेत, ते झुरे वाहून आलेले आहेत. चला, भरपूर सारा पाऊस पडला आहे आणि या निसर्गाचा आपण आनंद घेतोय, त्याचाच आनंद तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटत असेल. इकडं हा वाघधोंडी धबधबा सर्वात मोठा धबधबा आहे, एकदम बाहुबली धबधबा. इकडे मोठमोठ्या डोंगराला गुहा पण आहेत आमच्याकडे. निश्चितच पर्यटनासाठी खूप सुंदर असं नॅचरल निसर्ग आहे आमच्याकडं, तर नक्की एकदा भेट द्या. बघा, पाटाचा कडा धबधबा आणि असं हा आमचा सुंदर असा डोंगर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर त्याला भरपूर सारा पाऊस पडतोय आता आणि या पावसामुळे भरपूर आपले भाताची रोपं आहेत ते भरून गेलेले आहेत. तर आपण शेताकडे चक्कर मारायला जायचं आपल्याला. अजून भरपूर सारा पाऊस आहे बघा. इकडं भाताची जी रोपं ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. पूर्ण भात शेतीचं जे रोप आहेत त्याची भरपूर सारी नुकसान झाली. इकडं पावसाचा जोर अजूनही तसाच आहे, अजूनही पाऊस भरपूर पडतोय. चला, शेताकडे चाललो आहे आता आपण. रस्त्याला जाताना आपल्याला इथे एक छोटासा ओढा लागतोय, त्या ओढ्याला पण भरपूर पाणी येतं. छोटंसं पूल आहे, त्या पुलावरती पण पाणी आलेले. भरपूरच पावसाचा जोर अजूनही कायम आहे. जवळजवळ 4-5 दिवसापासून पावसाचा जोर भरपूर होता. इकडे ह्या पुलाच्या वरतून जे पडणारं पाणी ते पण खूप एका धबधब्यासारखंच दिसतंय. चला, या सर्व निसर्गाचा आनंद घेत आपण आता शेताकडे चाललो. इकडं डोंगर तर तुम्हाला दाखवलंच आहे. ह्या पुलाचं पाणी इकडनं वरच्या साईडनं येते. बघा, भरपूर पाण्याचा जोर वाढला, प्रेशर आहे भरपूर पाण्याला. आणि या पाण्यातून आपण रस्ता काढत शेताकडे चालू. इकडं खाली हे पाणी प्रवरा नदीला जाऊन भेटते. आमच्या ह्या कृष्णावंती नदी, छोटीशी नदीचा उगम आमच्याकडे होतो कळसुबाई शिखरावरती. आणि झाडं वेली भरपूर सारे, पाय भिजू नये म्हणून आपण मस्तपैकी गणबूट घातलेत. इकडं झाडं वेळी भरपूर हिरवीगार झालेत, निसर्ग खुल्ला आहे आणि जे निसर्ग आहे ते एकदम भारी दिसते आता सध्या. तरी एकीकडून आहे ना भारी पण वाटत आहे का मस्त पाऊस झाला. पण तो पावसाने नुकसान आहे आमची भरपूर केले, कारण आमच्याकडे एकदा पाऊस चालू झाला की तो पाऊस थांबायचा नावच घेत नाही. भाताची जेवढी रोपं होती ना तेवढी रोपं पार ठेसून टाकलेत, म्हणजे पार पाण्याने ओसळून टाकलेत. लवकर आता ते सुधारणे शक्य नाही, कारण अगोदरच पाऊस लेट झालाय. त्यात रोपांची ही अवस्था, त्याच्यामुळं भरपूर खतरनाक पाऊस आहे. आणि पाऊस जर म्हटलं आपण, हे बघा एवढा जोराचा पाऊस आहे. आणि आता आपण चालू शेळ्यांकडे, शेताकडे चालू. शेळ्या नेल्यात आईनी, आणि एवढा पाऊस पडलाय तर शेळ्यांना रेनकोट बनवलेत आपण पाणी लागू नये म्हणून, तर तेच घेऊन चाललोय. इकडे बघा शेततळ, कालपर्यंत हे एकदम खालच्या लेवलला होतं, पण तो आज आहे ना त्याची लेवल पहा तुम्ही, 1 नंबर भरलाय. लय बेकार पाऊस. शेततळ हे आज आहे ना रात्री पूर्ण भरून जाणार आहे. हे बघा या बेरकडे, ही ढवळी खेकड तुमच्याकडे हिला काय म्हणतात कॉमेंट करून सांगा. आम्ही बेरकडे बनतो हिला. आणि हे समोर नडागडचा धबधबा आहे बघा. तर या आमच्याकडे फिरायला. या बघा, पावसाळ्यात असा आनंद असतो, एकच नंबर. सगळ्या गिरणाऱ्या निघाल्यात. इकडे टणटणीची फुलं, तर निसर्ग एकदम एकच नंबर आहे आमच्याकडे. चला शेताकडे बघू आता आपल्या रोपांची काय हालत आहे. काही रोपं जे पाणी भरले होते ना ते बऱ्यापैकी ते बघा आवायला येतील 8-10 दिवसामध्ये.
हे बऱ्यापैकी वाढलेत. आणि काही इकडं आताशी पेरलेत. अनेक तफावत आहे यांच्यामध्ये. 2 मिनिटासाठी तर 5 मिनिटासाठी पाऊस उघडतोय आणि परत त्याच जोमामध्ये जोशामध्ये पाऊस आलाय. वाटत नाही आज तरी पाऊस 1-2 दिवस पाणी थांबणार आहे. पण ह्या रस्त्याने जाताना जो निसर्ग आहे एकदम भारी वाटतंय. पण आता हे आपल्याला काय रोजच आहे. या अनुभवायला तुम्ही पण हे असे आनंदाचे क्षण आमच्या गावाला. संपूर्ण ओला चिंब झालोय छत्री असूनही. आणि एक या वर्षी एकदम भारी वाटतंय कारण आपला कॅमेरा क्वालिटी दरवर्षी आपण व्हिडिओ आपल्याला खूप एडिटिंग करावं लागायचे. त्याच्यात अनेक फिल्टर टाकायला लागायचे. पण तू एकही फिल्टर न टाकता आता आपल्या कॅमेऱ्याची ही क्वालिटी आहे. त्या पावसाचे थेंब असतील एकदम जसेच तसे आपण त्याचे चित्रीकरण करू शकतो. एकदम जोराचा पाऊस आलाय. हे बघ इकडे समोर ती टेकडी आहे ना, फार काही दिसत नाही आता. तिकडनं मोठा झुर आलाय. आता तिकडे जायला लागला आपल्या शेताकडे. आता आपल्याला आपला वावर जो नवीन तयार केलाय त्याच्यात पाणी जर आलं असेल तर मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे. तर हे आपलं झाप वाऱ्याने भरपूर पडझड गेली त्याची पावसामुळं. यावर्षी पुढच्या वर्षी दुरुस्त करावं लागलं आपल्याला. आणि इकडं आपलं हे वरईचं रोप आहे. एकदम खरमाटीला पेरल्यामुळे एकदम चांगलं येते तसे अजून तरी बऱ्यापैकी. आणि इकडं आपल्याला खाली आपली वावरं पाहायला जायची. भरपूर सारं पाणी पडलं आहे. तर वावराचं पाणी इकडनं दिसतंय. खाली गेल्यावर आपण बघूयात किती पाऊस झाला आहे तो. आणि इथं आपल्याला वरई लावायचे हे माळा दिसतो आपला या समोर. पावसाचा अजूनही तसा जोर एक पासाने गेली, दुसरी पासाने लगेच त्याच्या पाठीमागूनच येते. हे हिरडीचं झाड आपलं. तर हे बघा आपलं पूर्णपैकी वावर भरून गेलेलं आहे. या वावरामध्ये आपण ताक पेरला होता, हितभर आला होता. परंतु पावसाच्या पाण्यामुळे आपलं सगळं ताक पण इथे पाण्याखाली गेलेलं आहे. तागाचा सडवा अगोदरच झालेला आहे. तर मोठ्या होण्याच्या अगोदरच भरपूर सारं वावर भरलेलं आहे. इकडं पण एक छोटंसं वावर आहे. आणि इकडे खाली आपल्या भाताचं रोप आहे बघा. आणि आता सगळा ह्या बाजूला इकडं ओढ्याचं पाणी भरपूर मोठा ओढा येतो इथं. इकडे समोर जर बघितलं आपण समोर पर भाताची रोपं दिसत नाही आपल्याला. या वावरातून भाताची रोप पेरले होतं आपण. आणि भरपूर पाण्याचा लोट आहे अजून. भरपूर पाणी आहे ओढ्याला आता सध्या. आणि अजून पण पाऊस पडतोय. तर भरपूर सारं ओढ्याला पाणी आहे. आपल्याला त्या साईडला जायचं आहे अजून. त्या साईडला जायला रस्ता आहे की नाही बघावं लागेल. बघा भरपूर सारी वावरं भरले. जसं काही मोठा तळाचं इथे. पण इथं एक आपलं वावर आहे मोठं. एकदम तळ्याचं स्वरूप आलं त्याला. हे बघा इथून आपल्याला रस्ता क्रॉस करायचा. पण भरपूर सारी पाण्याचा ओढ्याचे लाट आहे. त्याच्यामुळं आपण काही त्या साईडला दुसरीकडून जाऊयात. आणि आपलं इकडं भाताची रोपं तुम्ही पहा. हे आपलं भाताचं रोप आहे. जवळजवळ पेरल्यानंतर थोडंसं वरती आल्यानंतर जसं पाणी भरलं आहे तसं अजून तसंच पाणी संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. भरपूर सारं चांगलं आलेलं होतं. इंद्राणीचं भाताचं रोप आहे. पण तू शेंडे दिसतात आता. भरपूर पाणी काढून दिले तरी पण. आणि इकडं आपण आता शेळी चरायला सोडली बघा आईली. शेळ्यांना पण छोटे रेनकोट शिवलेत गोण्यांचे, जेणेकरून त्यांना पाणी लागणार नाही. आणि त्या चरायला मस्तपैकी. थोडंसं पाणी थडकला होता तर आपली ही तोतापुरीची पाट आहे ती पण मस्तपैकी पाला खाते. यावर्षीच तिला आणलेलं आपण. तर बघा शेळी पण मस्त गवत फुटले शेळ्यांना चरायला भारी झाले. आता पाऊस थोडासा कमी झाला आहे. डोंगराला दुखट आले जेणेकरून पाऊस कमी होणार आहे आता. इकडे बघा भरपूर सारं छोटे पक्षी किड्या मुंग्या खाण्यासाठी आलेले आहे बघा. आसपास जिथे मुंग्या किड्या निघतात पावसामुळे बाहेर, ते छोटे गांडूळ असतील त्यांना खाण्यासाठी हे पक्षी आलेले आहेत. त्यांचं भक्षक बनवण्यासाठी. बघा इकडं वेगळाच पक्षी आहे. अनेक प्रकारचे पक्षी बघायला भेटतात आपल्याकडं.
इकडे शेळी चारिते आहे आणि इकडे डोंगर. आणि पाऊस आता बऱ्यापैकी उघडलाय. तर भारी डोंगराचा नजारा झालाय बघा आता. तुम्हाला दाखवतो. इकडे नडा गडद आहे. गडद आहे, इथं मोठी गुहा, इथं आपली जनावरे राहतात त्याच्यामध्ये बघा. इथं गुहा आहे. इथं नडागडच. तर एकदम भारी निसर्ग. आता फुल पाऊस थांबलाय. जेवढा पाऊस शांत होईल तेवढं आपले धबधबे आपल्याला पाहायला भेटतील चांगले. इकडे पाणीच पाणी झालंय. तर शेळ्या आहे बघा, शेळ्या चरत आता त्यांना आपण कुसरीचं पाला घातलंय. असं शेळ्यांकडे गेल्यानंतर थोडं थोडं पाला मोडून पण घालावं लागतं त्यांना, काही त्यांच्या मनाने पण खातात. बघा इकडं पाऊस आणि वातावरण. तर आता बऱ्यापैकी पाऊस थांबलाय. तर आता मला वाटतं पाऊस दडीच मारणार आहे. इकडं वारमुशीचा डोंगर आहे. तर शेळ्या आता चरून आलेत. इकडं भरपूर सारा पाऊस आलाय बघा. एकदम एक पसानी गेल्यानंतर दुसरी पसानी कळसुबाईच्या डोंगराकडून आलेली आहे. तर आता पटपट आपल्याला पहिल्या शेळ्या घरी न्यावं लागतील, जेणेकरून या पाण्याची शिकार त्या होणार नाही. कारण पाण्याने हे होतात शेळ्या, त्यामुळे शेळ्या आपल्या घरीला निघाल्या त्या बघा. तर असा आहे आमच्याकडचा निसर्ग, नॅचरल. आणि असा पावसाळा. पाऊस एवढा धो पडतो पण पाऊस काही थांबत नाही. सगळं पाणी 2-3 दिवसात कोरडी होऊन जाते आमची जमीन. अशी आमची तांबूस जमीन आहे बघा. घरी चालल्यात आता शेळ्या. भरपूर पाणी. इकडे सुनीलची पण शेळी आपल्या शेळीबरोबर आले होते. ही आमच्या गावातली झडप विडप. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे आपलं घर आणि घराच्या पाठीमागं तुम्हाला दाखवतो मी. चला, तर कसं काय आपला घराच्या पाठीमागचा नजारा बघा. घराच्या पाठीमागे इकडे शेळ्या पडवीला गेल्यात आणि पाठीमागचा नजारा. शेळ्या बांधायला जायचं अजून आपल्याला. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. इकडे धबधबा वाघनोडी. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक